नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुमचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते ऑटोमॅटिक बंद झाले असेल किंवा तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी आली असेल किंवा ते अप्रूव्ह झाले नसेल आणि त्याचं नेमकं काय कारण आहे ते अप्रूव्ह न होण्याचे आणि ज्या शेतकऱ्यांचे ऑटोमॅटिकली काही दिवसांपासून हप्तेच येणं बंद झाले असेल त्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि महत्त्वाची अपडेट आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक महत्त्वाची अशी अपडेट वेबसाईटवरती करण्यात आलेली आहे। जर तुम्ही त्या शेतकऱ्यांपैकी एक असाल ज्यांचे हप्ते अचानक बंद झाले असेल किंवा तुम्ही नोंदणी केली असेल पण ती अजूनही मंजूर झाली नाही तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण सरकारने तुमच्यासाठी एक नवीन अपडेट वेबसाईटवरती करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपल्यापैकी अनेक शेतकरी बांधव जे आहेत त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केलं आहे, पण त्यांनी जेव्हा तिथे चेक केलं त्यांचं स्टेटस तेव्हा त्यांना रिजेक्टेड बाय डिस्ट्रिक्ट असा मेसेज तिथे पाहायला मिळाला होता किंवा त्यांना SMS द्वारे असा मेसेज आलेला होता। पण रिजेक्शनचं नेमकं काय कारण हे कळत नव्हतं। काहींची कागदपत्र अपुरी होती तर काहींच्या ज्यांनी नवीन नोंदणी केली होती त्या शेतकऱ्यांसाठी तर कागदपत्र अपलोड करायचे ऑप्शन देखील बंद झाले होते। त्यामुळे बरेचसे शेतकरी चिंतेत पडलेले होते। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे जे हप्ते आहे ते ऑटोमॅटिकली बंद झाले होते। काहीही त्यांना रिझन माहिती नव्हतं की कशामुळे त्यांचे हप्ते जे आहेत ते बंद झालेले होते। पण आता तुमची सर्व चिंता येथे मिटलेली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती एक नवीन ऑप्शन अपडेट करण्यात आलेला आहे। हे ऑप्शन अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या शेतकऱ्यांचं ऑटोमॅटिकली हप्ते बंद झाले असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांचं नेमकं काय चुकलं आहे आणि त्यांना काय अपलोड करायचं आहे त्यांच्याकरता हे ऑप्शन महत्त्वाचं ठरणार आहे। जर तुमचा हप्ता ऑटोमॅटिकली बंद झाला असेल किंवा तुम्ही चुकीची माहिती भरलेली असेल तर ते तुम्ही आता स्वतः दुरुस्त करू शकता। जमिनीसारख्या फेरफारची जे आवश्यक कागदपत्रे आहे ते देखील आता तुम्ही इथे अपलोड करू शकता। हे अपडेट तुम्हाला वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथे पाहायला मिळेल। वेबसाईटवरती आल्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन हे नवीन ऑप्शन आता वेबसाईटवरती पाहायला मिळेल। या ऑप्शनचा वापर करून तुम्ही आता सहजरित्या घर बसल्या ज्यांचे हप्ते बंद झाले असेल किंवा काही कागदपत्रे अपलोड करायचे असेल ते देखील करू शकता। त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला इथे आल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर किंवा रजिस्टर्ड नंबर इथे विचारेल। तो टाकल्यानंतर जर तुमची माहिती योग्य असेल आणि काही त्रुटी असेल तर तुम्हाला तशा प्रकारचा स्क्रीनवरती दिसेल आणि दुरुस्त करण्याचा पर्यायही यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। आणि जर तुमची माहिती सर्व बरोबर असेल तर नो करेक्शन रिक्वायर्ड असा मेसेज तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑटोमॅटिकली हप्ते बंद झाले असेल किंवा नवीन रजिस्ट्रेशन ज्या शेतकऱ्यांनी केलं असेल आणि त्यांचं कशामुळे नेमकं रिजेक्टेड झालं असेल ते देखील तुम्ही या ऑप्शनचा यूज करून आता घरबसल्या चेक करू शकता। तर मित्रांनो, वाट न पाहता ज्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांची नोंदणी अपूर्ण आहे त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची आणि सुवर्ण संधी आहे। या नवीन ऑप्शनचा फायदा घेऊन आपली माहिती आजच चेक करा आणि जर तिथे काही अपडेट करायचं असेल तर तुम्ही लगेच अपडेट करून पीएम किसान योजनेचा लाभ मिळवा। ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्याकरता आपल्या झटपट इन्फो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून येणारा अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।